मी आंबेगावकर बोलतो. या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट. आज आपण आलो आहोत कळंब जिल्हा परिषद गटातील चांडोली बुद्रुक पंचायत समिती गणातील वळती या गावामध्ये. या गावामधील मतदारांचं यापूर्वी निवडून आलेल्या उमेदवारांबद्दल काय म्हणणं आहे, त्यांच्या कामावरती या ठिकाणचे लोक समाधानी आहेत का, नवीन बदल घडेल का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणच्या लोकांकडून जाणून घेऊयात. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात. यापूर्वी जी लोकांनी निवडून आली होती त्यांनी कामं केलीत का गावामध्ये, वळतीमध्ये? काय झालं? काय झालं आता कुठं कामं केल्यात? मग तेच तुम्हाला काय झालं? दिलीप पाटलाची सोडून कोणची कामं नाहीत. वळसे पाटलांनी सोडून कुणाची कामं नाही. हां. बरं, असू द्या. यापूर्वी या जिल्हा परिषद गटातून कोण निवडून आलं तर नाव सांगता येईल का? हां हां ते बोर होता तो काय आपला राजनीचा. हां तो कारभारी काय त्याचं नाव? बबन कारभारी. कारभारी त्याचं नाव आहे राजनीचा. हो बरं, पंचायत समितीला कोण निवडून आलं सांगता येईल का? एवढं काय कोणाचं नाव? पंचायत समितीचं. बरं, ही जी लोक होती, ही लोक तुमच्या संपर्कात होती, गावकऱ्यांच्या संपर्कात होती का? कायची संपर्कात आल्यात मग संपर्कात आज तिथं हे कामं नसती करता आली का? नाही नाही संपर्कातच नाही. हां. नाही नाही म्हणजे बरं, फक्त स्वतःचाच फायदा बघायचा. फक्त निवडून यायचं पुरतं बघायचं, धावायचं तेवढ्या पुरतं. आणि निवडून आली का चालली त्यांची आपल्या याच्यात. ही लोक पुन्हा निवडून येईल असं वाटतं का? हा छे कोण आता ज्या फक्त जे कोण आहे ना 2 रुपये तुम्ही दिलं का ते खाणारी आहेत त्यांनाच फक्त तेवढं माहिती कोणाला मतदान करायचं. बाकी चांगला कोणी मतदान नाही करीत. हां नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का? आता त्यांच्या कर्तबदारीवर राहणार ते. म्हणजे जुनी लोक जर नको असतील तर मग नवीन संधी द्यायला हरकत नाही. बरोबर आहे. आपल्या पाटला सुद्धा मत आहे की जुने आता नव्याला हे करा म्हणजे आपल्या जुने नव्याला पुढे घ्या. आता का होतकरी फोर हे चांगले काम करतील या दृष्टिकोनाचे साहेब लोक आपले बोलत होते. जे जुने जे निवडून आलेली माणसं होती त्यांचा संपर्क होता का, लोकांच्या गाठीभेटी होत आहे का? ठीक आहे, जिल्हा परिषदेला पंचायत निधी कमी असेल पण तरी पण कुठंतरी निधी उपलब्ध करून वैयक्तिक लाभाच्या योजना मिळवून देणे, ह्या सगळ्यामध्ये ही लोक कुठं होती? आता तरी अजूनपर्यंत गाठीभेटी नव्हत्या कधी. आता इलेक्शन आलं का तात्पुरतं येतात. त्याच्या आधी नव्हतं कधी गाठीभेटी, आलेच नाही कधी ते गावात. आम्ही तुम्ही कोणाला ओळखता? वळसे पाटलाला. दुसऱ्यांच्या आम्ही काही संपर्क साधते नाही आणि त्यांच्या मागे जाते नाही. आमच्या वळती गावामध्ये ना ज्या वळसे पाटलाचं जे काम केलेलं आहे ते करून आम्हाला इथं कोणीच काम केलेलं नाही. तो आम्ही त्यांनाच ओळखतो, फक्त दुसरं कोणाला ओळखीत नाही. बरं, जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेचं ते काय तात्पुरतंच आहे. आता यांनी आमचं आम्हाला जन्मभर आम्हाला सांभाळलं आहे तर आम्ही त्यांनाच ओळखतो, आम्ही दुसऱ्यांना ओळखू शकते नाही. बरं, वळसे पाटलांचाही शिलेदार असेल या ठिकाणचा, तोही तेवढाच काम करणारा, वळसे पाटलांसारखी काम करणारा असं वाटत नाही तुम्हाला? वळसे पाटलाचं इथं कोणी आज म्हणायचीच नाही का वळसे पाटलाचं कोणी काम करणार असं म्हणणारच नाहीत. आता जी आहेत ना ही बेवडी 4 रुपये मागं पाळणारी ती म्हणतील. पण जी जी जागा धरून येत दत्तू पाटलापासून आम्ही ठाम म्हणजे राष्ट्रवादीचे इथे. आता ही जी निवडणूक आहे ना, ही जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पंचायत समितीची निवडणूक आहे. आपण त्याबद्दल बोलू. तुलसीताई भोर यांचं काम कसं आहे? आता तसं काय उद्याचं काय सांगता येते, उद्याचं काय सांगता येते. बरं आम्ही आशाताई शेंगाळ्यांचं काम कसं आहे? आशाताई शेंगाळे पंचायत समिती सदस्यांचं काम कसं आहे? आता ते नाही सांगता येत, उद्याचं नाही सांगता येत. हे आम्ही जे भोत करून आम्ही त्या पाटलांची बाजू धरतो ते करून दुसऱ्यांची बाजू कधीच धरणार नाही. बस मग काय मी वळसे पाटलांना जास्त ओळखतो. वळसे पाटलाची वळसे पाटलांचे साहेब उभे केले आम्ही त्यांना मतदान करणार आहे. आम्हाला हे कोणी असू, समजा साधारण दुसरे माणूस असू कोणी असू, आम्ही वळसे पाटलाच्या याला मतदान करणारी माणसे. आम्हाला वळसे पाटलाला ओळखतो आम्ही जास्त करून. आणि वळसे पाटील कोणही उभं करा आम्ही त्यालाच मतदान करणार आहे. दादा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आलेली आहे. यापूर्वी जी लोक निवडून आली होती याआधी
त्यांनी कामं केलीत का वरती गावामध्ये? काय आपल्याला नाही दिसत काय केलेलं नाही दिसत. नाही. बरं, पंचायत समिती यापूर्वी कोण निवडून आलं होतं हे माहिती आहे का तुम्हाला? मला वाटतं आशा नाही, माझ्या ध्यानात नाही राहिलं. बरं, जिल्हा परिषदेला कोण आलं होतं माहिती? तुळशीताई. तुलसीताई बोर. हां, बरं, तुलसीताई बोर यांचं काम आहे का गावामध्ये? काय आता तर काही कामच नाही दिसलं बुवा अजूनपर्यंत काही. बरं, ते झालं. निधी कमी असतो कुठंतरी थोडासा उपलब्ध करून दिला पाहिजे, पण तरी पण जनसंपर्क लोकांच्या हाकेत येणं हे कामं आहेत का? जनसंपर्क करायलाच पाहिजे ना काहीतरी, पण नाही झालेलं आता. नाही. हां हां, आता आम्ही एका पार्टीत ते एका पार्टीचे, पण कधी आम्हाला गावात दिसले नाही त्या तुळशीताई. नाही, कधीच नाही. कधीच नाही. दादा, तुलसीताई बोर यांचा जनसंपर्क कसा होता? त्यांचा आमचा काय संदर्भ आलाच नाही कवा. नाही. आणि ती कवा गावाला भेटे द्यायला नाही आली. इथं बोर्ड लावलं तिथं निरं बोंबलं तर बघायला लोकांना. बरं, यावेळी बदल होईल असं वाटतं का? हा बदल होणार ना होईल. 100%. हा दिलीप पाटीलच 1200 मतांनी आला निवडून, तर काय बोंबलं तर तो काय करणार आहे डोंबलं. त्याने 70-75 मतांनी निवडून येत होता हजारांनी, तो 1200 आलाय गावच्या गाव पातळी. बरं, आता ही जे नवीन जे चेहरे आहेत यापैकी तुम्हाला योग्य चेहरा कोणता वाटतो? आता आमचे ते कोणते बोर्ड लावले ते राजनीती आमची उमेदवार कोण? चैतन प्रियांकाताई. प्रियंकाताई वाघ. आणि जिल्हा परिषदेला ते प्रीतीताई थोरात. विकीताई थोरात मंत तांडवली. काय? प्रीतीताई थोरात. हे नवीन चेहरे काम करतील वाटतं का तुम्हाला? करणार ना काम, नवीनांना संधी पाहिजे तरच कामं होत्या. परत वेळ झालं ना, एकदा खुर्ची मिळाली का परत कुणी कामं नाही करत. नवीन काय असलं का ते कामं करून देतात. आली का आमच्या ओळखीत गावात? हां, तुळशीताई आली का आमच्या गावात? काय चाललंय तुमचं? आम्हाला पहिले निवडून दिले. हुजूक आली का इथं काय बघायला? ती कोणता संदर्भ साधावला का? नाराज आहे का वळती? हा, नाराज आहे वळती. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आता जवळ आल्यात, बरोबर? यापूर्वी जी लोक निवडून आली होती त्यांनी कामं केलेत गावात? नाही नाही, काय केलं यांनी? का बरं? अहो, माशानभूमीला कापावून नाही टाकलं तर हे काय कामं करायच्यात? हां ना. हां, माणसं जाळायला माशानभूमी नीट नाही तर हे काय कामं करतात? नुसते निवडून द्यायची. बरं, मागच्या वेळी जिल्हा परिषदेला कोण निवडून आलं तर सांगते? मागच्या वेळेला मला वाटतं जिल्हा परिषदला एवढं नाही सांगता यायचं आपल्याला. पंचायत समितीला? पंचायत समितीला मला वाटतं कोण याला माहिती नाही ध्यानात राहिलं. पण आता हे सगळं झालं, बदल होईल असं वाटतं? नवीन माणूस निवडून असं वाटतं? येईन नाही, येईन. हा, 100% येईन. नवीन माणूस. हां, बरं, आता हे जे हे याच्यामध्ये फ्लेक्स लागले सगळीकडं, नवीन चेहरा कोण वाटतो का जो निवडून येण्यासारखा आहे का? मला आहे ना याच्यात आहे ना ते राजनीची बाई आहे का वाघ, याला तिचं नाव माहिती येणार नाही. ती निवडून येईल. मनोहर शेठ शेळकेची मुलगी येईन निवडून. 100% येईन. पार प्रियंकाताई वाघ. हा, प्रियंकाताई वाघ, तिचं नावही माहिती नाही आपल्याला, ती येईन. आणि जिल्हा परिषदेला? जिल्हा परिषदेला आता ते नाही सांगता येतं, पण इथं ते मनोहर शेठ शेळकेची लेख येईन निवडून 100% पार. आम्ही शिवसेनेचे लोक आहेत, आम्ही तिकडेच पाळणार. आम्ही राष्ट्रवादीत आम्ही पहिल्यापासून नाही, एवढं खरं. मी विचारतो, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात, ही जी जुनी लोक निवडून आली त्यांनी कामं केली आहेत का वरती गावामध्ये? कसा त्यांचा जनसंपर्क होता? निधी जरी कमी असला तरी निधी उपलब्ध करणं, वैयक्तिक लाभाची योजना लोकांपर्यंत पोहोचून ही सगळी कामं त्यांनी केलीत का? वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्याकडून नाही जास्त पोचल्या. तर कामं जो निधी असतो सरकारचा तो पोचवणं त्या सदस्याचं, संचालकाचं काम असतं ना, सभासदांचं. आणि जनसंपर्क म्हणाल तर कमीच, फार कमी. फार काही पडलं. बरं, ठीक आहे. आता ही जी लोक निवडून आली होती, समजा तुलसीताई असतील किंवा आशाताई असतील, हे लोकांपर्यंत पोहोचलं कुठंतरी कमी पडल्यात, वरती गावच्या लोकांचा काय कल आहे, काय सांगा? नाही, कल आज काय सांगू शकतो. आता काय आलं हे राजकारण आता सध्या माणसावरती डिपेंड राहिले. माणसाचे संबंध कसे, नातेवाईक संबंध कसे, त्याच्यावरती राहिले. कारण राजकारणाची निष्ठा आता संपलेली आहे. निष्ठेवरचे राजकारण हे आता राहिलेलं नाही. त्याच्यामुळं प्रत्येक वैयक्तिक माणसाचे संबंध कसे आहेत, त्याचे मैत्रीपूर्वक संबंध कसे आहेत, याच्यावरती राजकारणाचे संबंध चालू आहेत आता. कळंब जिल्हा परिषद गटामध्ये, चांडोली बुद्रुक पंचायत समिती गटामध्ये यावेळेस बदल घडेल असं वाटतं का? नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते असं वाटतंय? आज काही सांगू शकत नाही त्याच्यावरती. अजून निवडणुका लागायच्या आहेत, डिक्लेअर व्हायचे, निवडणूक प्रक्रिया अजून जारी व्हायची आहे. त्याच्यानंतर काय असेल, प्रचाराचा कल कोणाचा कसा असेल, काय असेल, आता कसं आहे, सगळी माणसं तालुक्यातली आहेत. तुम्ही गावामध्ये फिरता, थोडासा कल वाटतो? कारण मी चर्चा केली गावामध्ये, काही तिकडून नाराज आहे काही लोक, असं काही लोक म्हणतात संधी मिळेल, काय म्हणतात हाय असं नाही, काय सांगा? आज नाही सांगू शकत काहीच. ज्यावेळेस राजकारणाची दिशा ठरेल आता तिकीटं जरी प्रत्येक दोन्ही पार्टीकडून फायनल झाली असेल तर कोण किती प्रचारामध्ये आघाडी घेतोय, कोणाचे कसे संबंध आहेत, त्याच्यावरती त्या गोष्टी सगळ्या मतदानाच्या आवरून लागतात. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आहेत,
ही जुनी लोक जी निवडून दिली ती मागं त्यांनी कामं केली का? गावात आले का? काय कामं केले का बरं गावात आले नाही? हां गावात मस्त येते हां कामं काय हां हां. तुम्हाला माहिती आहे का जिल्हा परिषदेला कोण निवडून आलं होतं यापूर्वी? पंचायत समितीला कोण आलं होतं माहिती आहे का? माहिती आहे ना. काय नाव आहे जिल्हा परिषदेला कोण आलं होतं आता नावं नाही एवढी देणार. पंचायत समितीला? हां पंचायत समितीला तो येऊ आता ना. आशा शेंगाळे. हां बरं यावेळी बदल होईल असं वाटतं का? बदल व्हायलाच पाहिजे. हं, बदल झाला पाहिजे हं. बाकीचे नाही काय. बदल झाला पाहिजे असं वळतीकरांचं म्हणणं आहे. हां पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्यात. काय वाटतं जुनी लोक जे निवडून आले त्यांनी कामं केलेत? नाही कामं झालेली आहेत, कामं नाही असं नाही म्हणायला, पण ह्या पक्षफुटीनं फार गोंधळ झाला ना मतदारांचा. नेमका आम्हालाच असं झालं का कुठं जावं. अनेक प्रकारे घरोघरात पक्ष झाली, शिंदे गट वेगळा, ठाकरे गट वेगळा, भाजपची भांडणं चालल्यात. आम्हाला आता असा प्रश्न पडला का मतदान नेमकं कोणाला करायचं अजून हेच निश्चिती नाही. तर विकास होणं आणि विकास ज्यांनी केला आहे त्यांनी काय उपकार नाही केलेले, त्यांना लोकांनी निवडूनच दिले ना. त्यांना 10-10, 20-20 वर्ष निवडून दिले म्हणून त्यांनी विकास केला आहे, त्यांनी काय आहेर केलेली नाही. पण आता सगळी राजकारणाची वेळ झाली. आम्हाला अजून निश्चिती नाही का कुठं नेमकं मतदान करावं बुवा. काय रे गटच लई नऊ. आता तुम्ही काय म्हणले जुन्या लोकांनी कामं केली, त्याच्यावर जर वळतीकर समाधानी असतील तर परत त्यांच्याच मागं नाही नाही समाधानी आहे नाही असं नाही, समाधानी आहे. पण असं काही नाही का बुवा मालमत्ता काय मग त्यांची नवीन लय चान्स मिळालाच पाहिजे ना. असं काही नाही का बुवा त्यांनीच दरवर्षी उभे राहावं पंचवार्षिकला आणि कार्य करावं असं काही नाही. त्यांनी कामं केली मग निवडून दिली म्हणूनच केलं ना. पण 21 वर्ष झाली, 25 वर्ष झाली, 30 सीट लोकांना बदलही हवा वाटतोय. बरं. बदलही होऊ शकतो काही वेळेस. ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये बदल होऊ शकतो असं म्हणतात. बरं मला एक सांगा का आता हे झालं मात्र गावोगावी फ्लेक्स लागलेत, नवीन नवीन चेहरे समोर येतात. काय वाटतं या सगळ्यांपैकी नवीन चेहऱ्यापैकी योग्य चेहरा? नाही काय होते ते योग्य चेहरा नाही सांगू शकत, पण थोडा त्याच्या पक्षाची पार्टी वाईज किती मतदान होते काय होते त्याच्यावरती अवलंबून राहील ते. कारण गट लई झालीत ना हो, 4-4, 5-5 गट जर झाले तर मतदान करणारे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का ह्या कळंब जिल्हा परिषद गटामध्ये पक्ष हाही तेवढंच महत्त्वाचा ठरेल, पक्षाचं मतदान महत्त्वाचं ठरेल? राहणार ना, पक्षाचं मतदानही राहणार आणि काही वैयक्तिक मतदानही राहणार. नेते हो म्हणजे वैयक्तिक काहींचं मत काहींच्या कामावरती त्यांचं मतदान राहील बुवा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात, जुन्या लोकांनी कामं केलेत. कामं केलेत ना आतापर्यंत वळसे पाटलांनी सगळे कामं केलेली आहेत. आत्तापर्यंत दिलीप वळसे पाटलांनीच कामं केली आहेत. गेली 35 वर्षाचा अनुभव पाहता प्रत्येक गावात आज कोट्यावधी रुपयाची कामं फक्त साहेबांनीच केल्यात. बरं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यापूर्वी कोण उमेदवार निवडून आलं नाव सांगा? कधी यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये निवडून आले उमेदवार नाव सांगा? जिल्हा परिषद शेंगाळे आणि तुळशीताई. जिल्हा परिषद तुळशीताई भोर होत्या, पंचायत समिती आशाताई शेंगाळे होत्या. बरं ह्या लोकांची जी कामं आहेत वळती गावामधली काय कामं सांगता येतील? नाही कामं साहेबांची सोडून या लोकांची नाही त्यांची कामं कसा होता? जनसंपर्क चांगला आहे त्या मानाने, ज्यांनी संपर्क ठेवला समजा साहेबांपर्यंत. आता फक्त हे माध्यम आहे कोणतं, तुळशीताई आणि शेंगाळेताई. कामं ही साहेबच पाहतात ना पंचायत समितीवर. राज्यात ते सरकार त्याचे खाली जर सरकार ज्यांचं असतं वर त्यांनाच ते निधी आणू शकतात. आणि साहेब जे साहेबांची जी सीटं निवडून दिल्यात, साहेब आमदार आहेत, आमदार नाही आमदार आहे, पण हे शेंगाळेताई आणि तुळशीताई निवडून दिली. यांचा गावामध्ये जनसंपर्क होता का? वैयक्तिक लाभाच्या योजना मिळून दिल्या तर जिल्हा परिषद निधी कमी आहे पण गावाच्या लोकांचा संपर्क कसा होता? त्यांनी हाकेल धावून आलेत का लोकांचे? नाही आलेत ना, ज्यांनी आम्ही जेवढे अर्ज दिलेत तुळशीताईला तेवढी बरीचशी कामं जवळजवळ माझ्या अंदाजे 50-60 लाखाची कामं तुळशीताईने जेडपी पंचायत समितीमध्ये वळती गावाला दिलेली आहेत. बरं बदल होईल असं वाटतं? नाही बदल नाही, गरज आहे ना, आज काळाची गरज जिथं सरकार ज्यांचं आहे वर तेच सीटं निवडून येणं गरजेचं आहे. कारण आम्ही पाहिलं आहे जर सत्ता नसेल तर निधी आणता येत नाही. विकास कामं करायची असेल जर राज्यात सत्ता कोणची, जिल्ह्यात सत्ता कोणची, सत्तेनुसार चालणार लागेल. ज्यांची सत्ता नाही अशी सीटं निवडून जर दिली तर तालुका मागं जाऊ शकतो, विकास कामांना एक व्यत्यय येऊ शकतो. वळसे पाटलांची कामं चांगली आहेत,
विकासाला लोक मतदान करतील यावेळी, आज तुमचं म्हणणं आहे, बदल होणार नाही. गरजच आहे. आजच्या काळात समाजाने समजूनच घेतलं पाहिजे का ज्यांची सत्ता आहे तेच लोक निवडून जर गेली त्या जागी, तर उद्या वळती गावातली किंवा अन्य काही गावातली जे निधी आणायचा असेल तर आपल्याला ज्यांची सत्ता आहे तीच सीटं निवडून येणं गरजेचं आहे. जर सीटं निवडून नाही आली तर विकास कामाला बाधा येऊ शकते. बरं, एक शेवटचा प्रश्न, सत्ता तर शिंदे सेनेची पण आहे. नाही, सत्ता शिंदे सेनेची पण आज वर्चस्व कोणचं आहे? आंबेगाव तालुक्यात जर पाहिलं तर वळसे पाटील सारखा माणूस आहे जो नुसता सामान्य कार्यकर्ता नुसता कागदाचा अर्ज घेऊन गेला तरी कामं होतात. एका कागदावर जर तुम्ही अर्ज लिहून नेला तरी त्या रस्त्याला निधी पडतो. आज आमच्या गावात जवळजवळ 14-15 सभामंडप बांधून दिले वळसे पाटलांच्याच माध्यमातून. 35 वर्षे कामं झाल्या, अन्य कोणचेच काम झाले. माझं ते मत नाही, तुम्ही कोणी सेनेत काम करा, कोणी राष्ट्रवादीत काम करा, पण ज्या पक्षात तुम्ही काम करता तुम्ही गावासाठी कमीत कमी लाख रुपयाचा निधी तर आणून दाखवा. विकास कामं करा. तुम्ही कोणत्याही पक्षात काम करा, आमचं म्हणणं नाही सेनेत करा, तुतारीत करा किंवा कोणत्याही गटात करा, पण गावासाठी तुम्ही निधी आणा, अशा गटाची संपर्क ठेवा, असं माझं म्हणणं आहे. दादा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आता जवळ आल्यात, बरोबर? यापूर्वी जी लोक निवडून आली त्यांनी कामं केली का? भरपूर कामं केली. बरोबर. हे दिसतंय ना आंबेगाव तालुक्यात, हे इथं फक्त कुठेही कान लावा, दिलीपराव वळसे पाटील यांचीच कामं आहेत. जसं भंडाऱ्याला गेलं ना, तुकाराम महाराजांचं नाव घेतलं म्हणजे रामकृष्ण हरी कुठं दिसत आहे, तसा प्रकार आहे. इथं काही नव्हतं, सगळं वासाड होतं. जसं दिलीपराव आले ना तेव्हापासून सुजलम सुपलम सगळं काय ओके. पण आता ही जी निवडणूक आहे ही जिल्हा परिषद नवीन लोकांचं आपल्याला नाही, जिल्हा परिषद निवडणूक आहे, ही आमदारकीची निवडणूक. नवीन लोकांबद्दल नाही आपण काय बोलू शकतो. आता हे साहेबांचे शिलेदार होते, यांनी कामं केली का नाही? नाही केलेत ना कामं. काय कामं केली का बोलते? साहेबांच्या हाताखाली जेवढे गुरु तयार झाले ना त्यांनी सगळ्यांनी कामं केली. काही बंडखोर झाले, काही असं चालूच असतंय राजकारणात, त्याच्यात काय एवढं. जिल्हा परिषदेला निवडून आलेल्या व्यक्तीचं नाव माहिती आहे का तुम्हाला मागे? नाही ना आपल्याला, मी आता इथं जास्त राहत नाही ना. तुम्हाला माहिती आहे का जिल्हा परिषद कोण निवडून आलं, पंचायत समितीला कोण आलं? ते नाही आपल्याकडे नाही, ते राजकारभार काय बदल होईल का यावेळी? होईल. बदल होईल. दिलीप पाटील सोडून दुसरं कोणीच येणार नाही, समजा त्याचीच कामच तशी आहे, तशी काय आहे. सचिन भाऊ अहो एवढा गावाला निधी आणून देणार तेवढा एक अहो, निवडणूक पंचायत समिती जिल्हा परिषदेची आहे ना. पण नाही ना, असू द्या. त्या नवीन लोकांबद्दल नाही आपण काय बोलू शकत, कारण काय आपल्याला अनुभव नाही. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.